हॅलो फ्रेंड्स, हाय. तर बघा, ही जी मशीन आहे ना, ही फुल शटलची मशीन आहे आणि मोठी मशीन आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पिको आणि शिलाई दोन्ही सोबतच करता येतं. सोबत म्हणजे पिकोसुद्धा होतो आणि शिलाईसुद्धा करता येते. तर आता सध्या मी याचं काय केलं आहे, हे शिलाईचं जे फूट आहे ना, हे काढून घेतलेलं आहे. कारण याच्यावर मी आत्ताच साड्या फॉल फिटिंग केल्या आता. आणि हे जे फूट आहे ना, तर हे पिकोचं आहे. पण आता याच्यावर जर मी दोरा लावून जर शिलाई मारली तर याच्यावर काय होणार, शिलाईच येणार. कारण याची पिकोची सिटिंग जी आहे ना, ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगते आता. कशा पद्धतीने याच्यावर आपल्याला पिकोची सिटिंग करायची. तर सगळ्यात पहिलं हे जे आपलं पॉईंट असतो, हा असतो आपला शिलाई कमी जास्त करण्याचा. कारण याच्या शिलाई खाली घेतलं तर छोटी होते आणि वरती घेतलं तर मोठी होते. आता खूप साऱ्या जणींना काय होते की पिकोची मशीन तर घेतात, पण ती वापरायची कशी ते समजत नाही. म्हणजे काहीही केलं तरी त्याच्यावर पिको होत नाही, फक्त शिलाईच येते. तर मग आता त्याची सेटिंग कशी करायची, तर चला सांगते तुम्हाला कशा पद्धतीने करायची ते. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, आपल्याकडे जो शिलाईचा फुटा असतो ना इथं लावलेला, तो काढून घ्यायचा. आणि हा बघा, हा पिकोचा फूट आहे. तर याला इथं अशा पद्धतीनं गोल आकार असतो बघा, हा इथं लावून घ्यायचा. आता हा लावल्यामुळे काय होईल, आपला जो पिको आहे ना, तो अशा पद्धतीने येतो बघा गोल. तर याला जसा दाखवलाय ना या कपड्यावर, तर हे बघा. तर अशा पद्धतीने त्याच्यावर आपला पिको येतो आणि आपल्याला कपडा डबल फोल्ड करायची गरज पडत नाही. त्याच्यात काय होतंय, एकदा फोल्ड केला की ऑटोमॅटिकली अशा पद्धतीनं कपडा जो आहे ना, तो असा गोळा होतो आणि त्याच्यावर शिलाई बसते. तर हा फूट इथं चेंज करायचा. आणि त्याच्यानंतर काय करायचे बघा, हा जो आपला शिलाईचा पॉईंट आहे ना, हा आपल्याला थोडासा खाली घ्यायचा. म्हणजे 3 वर 2 वर, तुम्हाला जेवढा बारीक पिको करायचा आहे ना, तेवढं खाली तुम्ही इथं घ्यायचं आहे. आणि मोठा जर ठेवायचा असेल तर तुम्ही 4 वर ठेवू शकता, 5 वर पण ठेवू शकता. तर याची सेटिंग आधी करायची. 5 वर घ्यायचा, 3 वर घ्यायचा, 2 वर घ्यायचा. तुम्हाला पाहिजे तेवढा छोटा मोठा करू शकता. आणि हा जो पॉईंट तुम्हाला या ठिकाणी दिसतोय ना, हा बघा असा उचलला की वरती जातोय. तर हा पॉईंटची सेटिंग करायची बघा. हा एका हाताने असं वर उचलून धरायचा आणि इथं खाली याला बघा हा नट दिलेला आहे. हा इथं वर उचलून धरला की दुसऱ्या हाताने लगेच हा नट इथं टाईट करायचा. हा नट जो आहे ना, टाईट करून घेतला की काय होणार, आपली जी शिलाई आहे ना, ही झिगझॅग चालणार. तर आता मी अगोदर तुम्हाला इथं करून दाखवते. आधी वरती घेते मी आता. तर आता बघा, हा 0 वर आहे आणि हा जो खिळा आहे ना, हा नट, हा बघा हा पण लूज आहे, जिकडे पाहिजे तिकडे फिरतोय. जेव्हा आपण याला टाईट करूत ना, तर तेव्हा हा इथं टाईट होईल आणि हलणार नाही. तर मी आता अगोदर त्याला पिकोवर घेते. तर बघा, आता इथं हा जो पॉईंट आहे हा मी इथं 4 वर घेतलाय. म्हणजे 4 नंबरचा पिको या ठिकाणी होणार. तो जास्त छोटाही नाही आणि मोठाही नाही, एकदम मीडियम आहे. तर बघा, हा जो नट आहे तो इकडे तिकडे हलत होता, आता एकदम टाईट झालाय. आणि आता आपली मशीन पण बघा तुम्ही झिगझॅग चालेल बघा. एक पॉईंट इकडे जातो आणि दुसरा इकडं. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मशीनची सेटिंग करून पिको करू शकता. आणि आता आपल्याला जर शिलाई करायची असेल तर हा पॉईंट जो आहे तो आधी इथं काढून घ्यायचा आणि हा शिलाईचा फूट इथं लावायचा. शिलाईचा फूट लावल्याच्या नंतर काय करायचं, आपली जी शिलाई आपण इथं जी खाली घेतलेली असते ना, ती आपली नॉर्मल वरी घ्यायची. 3 वर 4 वर तुम्ही जेवढी छोटी मोठी शिलाई घ्या तेवढी घ्यायची. आणि हा जो पॉईंट आहे ना, याचा हा खालचा खिळा जो आहे तो खाली करून घ्यायचा. खाली केला की बघा हा 0 वर आला लगेच. आता हा 0 वर आला
की आपली काय होणार तर नॉर्मल शिलाई चालणार. हे बघा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.